अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरीत 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू. तामिळनाडूच्या करूरमधील धक्कादायक घटना. बीडमधील समता परिषदेचा मेळावा तुर्तास रद्द. रविवारचा मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना. जरांगे बीड ओबीसी मेळाव्याच्या विरोधात. बीडच्या मेळाव्याला जाणाऱ्या ओबीसींना पाडणार. मनोज जरांगेंचा थेट इशारा. ओबीसी मेळाव्याला विरोध नाही. छगन भुजबळांना विरोध. मराठा समन्वयकांची भूमिका. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला. हाके दौंड-नगर महामार्गावर थांबल्याचं बघून हल्लेखोरांनी काचा फोडल्या. हल्ल्याप्रकरणी तिघे ताब्यात. दिवाळीआधी संत्रा मोसंबी उत्पादकांना मदत करा. भाजपा आमदाराची राज्य सरकारकडे मागणी. पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवा. उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल. कोविड निधी कुजवल्याचा आरोप ठाकरेंनी फेटाळला. कोविड काळात यंत्रणा उभारायला पैसे कुठून आले. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा प्रतिसवाल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न. केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी. केंद्र सरकारच्या मदतीबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. धाराशिवचं संकट गहिरं. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी स्थानिक चिंतेत. गोट्या गीतेवर काढलेला मकोका पुन्हा लागला. सातभाई हत्या प्रकरणात पोलिसांची याआधीही कारवाई स्थगित. नितीन कावत यांच्यावर काढलेला मकोका पुन्हा चढवण्याची वेळ. नागपुरात राष्ट्रीय संघाचं पथसंचलन. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पथसंचलन. गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात शिंदे ॲक्शन मोडवर. अंकुश कदम यांच्यासह 600 जणांचा शिवसेनेत प्रवेश. नागपूर-वर्धा महामार्गावर भीषण अपघात. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. 4 जण गंभीर जखमी. कल्याणमध्ये पोलीस स्टेशन समोर धावत्या ट्रकनं घेतला पेट. प्रसंगावधान राखून चालकानं ट्रक बाहेर मारली उडी. आता लग्न करा झटकीपट रजिस्टर. मुंबई पालिकेची विशेष सुविधा. गाझातून हमासला संपवणारच. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भूमिका.